ठिकाण आहे नवी दिल्ली आणि दिल्लीच्या थंडीमध्ये गरमागरम चर्चा सुरू असते ती इंडिया आघाडीची। सगळे मान्यवर नेते जमलेले असतात। त्याला इंडिया आघाडीतले एक महत्त्वाचे नेते ज्येष्ठ नेते शरद पवार सुद्धा असतात। त्यांचं स्थान हे सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खरगे जे काँग्रेसचे ज्येष्ठतम नेते आहेत त्यांच्या जवळचं असतं। आणि मीटिंग संपल्यानंतर पुढारी न्यूज जेव्हा तिथे एक जनरल अंदाज घ्यायला, आढावा घ्यायला तिथे काही कोणी आहे का, कोणी बोलणार आहे का याचा अंदाज घेण्यासाठी गेलेला असताना आम्हाला तिथे सापडतात कागदाचे 4 तुकडे। शरद पवारांच्या खुर्चीपाशी असलेल्या 4 तुकड्यांवरती एक नाव असतं, जे नाव असतं प्रकाश आंबेडकर, म्हणजे वंचित बहुजन आघाडीचे सर्वोच्च नेते। आणि ती चिठ्ठी, ते तुकडे जरी वेगवेगळे असले, कारण कागद फाडलेला होता, तरी सुद्धा जोडण्याचं राजकारण या निमित्तानं सुरू होतं हे दाखवायला ते पुरेसे होते। आणि त्याला कारण होतं तोपर्यंत वंचितकडून, प्रकाश आंबेडकरांकडून इंडिया आघाडीत येण्यासाठी वेळोवेळी केलेल्या अर्ज विनंत्या, अर्जव आणि देऊ केलेली साथ। नमस्कार, मी प्रसन्न जोशी, आपण पाहताय पुढारी न्यूजचा हा डिजिटल स्पेशल शो। चर्चा तर होणारच आणि आजचा विषय आहे जागा न मिळाल्यामुळे नव्हे, जागा दाखवून दिल्याने प्रकाश आंबेडकरांनी, बाळासाहेब आंबेडकरांनी केलाय मवियाचा म्हणजे महाविकास आघाडीचा करेक्ट कार्यक्रम। हा विषय घेण्याचं कारण म्हणजे गेल्या काही दिवसांपासून आपल्याला कल्पना आहे, खरं तर त्याच्याही आधीपासून कुजबुजत का होईना, पण प्रकाश आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडी ही अप्रत्यक्षरित्या भाजपला, एनडीएला मदत होईल अशा प्रकारे वागते आणि बोलते। किंबहुना ती एक प्रकारे बी टीम आहे इथपर्यंत आरोप करण्यापर्यंत काही लोकांची मजल गेली। इंडिया आघाडीतील घटक पक्ष आणि महाराष्ट्रापुरता बोलायचं झाल्यास महाविकास आघाडीतले 3 पक्ष म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांनी उघडपणे जरी असं काही बोललं नसलं तरी सुद्धा खासगीत बोलताना, कार्यकर्त्यांच्या पातळीला बोलत असताना, पदाधिकाऱ्यांशी बोलत असताना वंचितच्या काही मनात नाहीये इंडिया आघाडीमध्ये येणं आणि केवळ टोलवाटोलवी चाललेली आहे हे नेहमीच ऐकायला मिळालेलं आहे। इंडिया आघाडीच्या दिल्लीतल्या बैठकीचा रेफरन्स यासाठी, कारण तोपर्यंत फक्त वंचितकडून ही अपेक्षा व्यक्त होत होती की आम्हाला इंडिया आघाडीत घ्या, आम्हाला सुद्धा सहभागी व्हायचंय, पण त्याला प्रतिसाद येत नव्हता। शरद पवारांची थेट संभाषण झाल्यानंतर पहिल्यांदा इंडिया आघाडीमध्ये शरद पवारांच्या बाबतीतला तो जो कागद पुढारी न्यूजला मिळाला आणि ती ब्रेकिंग न्यूज दिली गेली होती की आता खऱ्या अर्थानं इंडिया आघाडीतल्या औपचारिक प्रवेशासाठी काहीतरी घडामोडी सुरू झालेल्या आहेत। मोठी बातमी झाली होती ती त्यावेळी, कारण या निमित्तानं वंचित आणि प्रकाश आंबेडकर जे आतापर्यंत बाहेर होते, 2019च्या निवडणुकीमध्ये जवळपास 12 ते 15 जागांवरती इतर पक्षांना, म्हणजे भाजप इतर पक्षांना, तेव्हा शिवसेना आणि भाजपचा मुद्दा नव्हता, पण काँग्रेस राष्ट्रवादीला धक्का आणि झटका देऊ शकतील एवढी ताकद वंचितने बाळगली होती। त्या पार्श्वभूमीवर हा मुद्दा फार महत्त्वाचा होता आणि म्हणूनच सगळ्यांचं लक्ष होतं की आता इंडिया आघाडीमध्ये एक औपचारिक प्रवेश कधी होणार। पण असं असून सुद्धा गोष्टी काही वेगानं पुढे जात नव्हत्या। मीटिंग व्हायची, मीटिंगवरती मीटिंग व्हायची, कधी औपचारिक व्हायची, कधी अनौपचारिक व्हायची, कधी वंचितच्या प्रतिनिधींना बोलावलं जायचं, त्यांना कशा प्रकारे वागणूक दिली जायची याच्याबद्दल विविध वदंता उठायच्या, कधी कधी वंचितवालेच टीका करायचे की आम्हाला खऱ्या अर्थानं कोर टीममध्ये सहभागी करून घेतलं जात नाहीये, चर्चेचे सविस्तर तपशील सांगितले जात नाहीयेत, आमच्या मुद्द्यांवर प्रतिसाद दिला जात नाहीये। हे होत असताना एखादा क्षण असा सुद्धा यायचा की काही यांचं होत नाही असंही वाटायचं। पण तेवढ्यात जेव्हा भारत जोडो न्याय यात्रा मुंबईमध्ये तिचा समारोप झाला शिवाजी पार्कवर, तेव्हा तिथे थेट प्रकाश आंबेडकरांनाच पाहून सगळ्यांचीच खात्री पटली आणि चिंता मिटली की नाही, सगळ्या गोष्टी अशा तुटलेल्या नाही आहेत, वंचित सोबत येणारच आहे। मात्र ज्यांना असे स्वप्न पडत होतं त्यांना त्याच कार्यक्रमामध्ये प्रकाश आंबेडकरांच्या एका वाक्यानं कदाचित भानावर आणलं नव्हतं। त्यात ते जाहीरपणे म्हणाले होते, निवडणुका आपण कदाचित एकत्र लढू किंवा स्वतंत्र, मात्र आपलं लक्ष एकच आहे। आणि हे वाक्य मात्र कळीचं ठरलं। आणि आता ज्या घडामोडी घडलेल्या आहेत, ज्या प्रकारे वंचितनं आता स्वतःहून आपल्या बाजूच्या उमेदवारांच्या यादी प्रसिद्ध करणं सुरू केलेलं आहे, हे मानायला आता मुळीच हरकत नाही की वंचित आता महाविकास आघाडीमध्ये नसेल। इतकंच काय, पुण्यासारखी जागा जिथे काँग्रेससाठी प्रतिष्ठेची जागा असणार आहे तिथे त्यांनी वसंत मोरे दिलेले आहेत, पण त्याचवेळी हे सुद्धा म्हटलेले की आम्ही काँग्रेसला 7 जागांवरती पाठिंबा देऊ। या बाबतीत काँग्रेसकडनं असा एक प्रवाह पुढे येतोय की अकोल्यामध्ये बाळासाहेब आंबेडकरांसाठी आपण पाठिंबा दिला पाहिजे। पण असं असलं तरी सुद्धा वंचितचा खास करून राग दिसून आला तो शिवसेनेवरती।
मधल्या काळात तर प्रकाश आंबेडकरांनी हे सुद्धा ते बोलले की संजय राऊतांनी खंजीर खुपसलेला आहे. दुसरीकडे संजय राऊतांनी अगदी त्यांच्या नेहमीच्या स्टाईलमध्ये अगदीच टीका जोरदार केली नाही, तरी सुद्धा इथपर्यंत तर नक्कीच संजय राऊत बोलून गेले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा सांगणारे घटना, आज भारताची राज्यघटना जेव्हा आज एका वेगळ्या परिस्थितीतून चाललेली आहे, अशावेळी वंचितनं यादी जाहीर करणं हे काही फारसं बरं झालेलं नाही, आशयाचं विधान त्यांनी केलं. खरं तर शिवसेनेनं अशा प्रकारे बाळासाहेब आंबेडकरांना घटना आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या वर्षाची आठवण करून देणं हा एक वेगळाच योग म्हणावा लागेल. पण बाळासाहेब आंबेडकरांनी आणि वंचितनं आतापर्यंतच्या जर का घडामोडी आपण पाहिल्या तर सामोपचारासाठी वेळोवेळी प्रयत्न केल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. हे एक चित्र मात्र बनवण्यामध्ये घटक पक्ष, खास करून आता वंचितचीच भाषा म्हणायची झाली आणि जर का त्यांचं म्हणणं ऐकायचं म्हटलं तर कदाचित संजय राऊत किंवा शिवसेना यशस्वी ठरले की वंचितकडनं काहीतरी प्रॉब्लेम आहे, आडमुठेपणा वंचित करत आहे, वाटेल त्या मागण्या वंचित करत आहे, वाटेल त्या जागा जाहीर करणं वंचित करत आहे. आणि प्रत्यक्षात काय दिसत होतं, महाविकास आघाडीतल्या एकही यादी ही महाविकास आघाडी म्हणून जाहीर होत नाहीये. काही इंडिव्हिज्युअल जर का असल्या तरी सुद्धा प्रामुख्यानं जागा थेट जाहीर करण्यात आल्या त्या शिवसेनेकडून. त्यातल्या काही जागांच्या बाबतीत तर काँग्रेसला धक्के बसलेले आहेत. शेवटी जागा तो पक्ष जाहीर करणार हे तर उघड आहेच, मात्र किमान त्या जागांवरती सामोपचार असावा, एकमत असावं, अधिकृतता असावी. याला सगळ्याला शिवाजी पार्कच्या पलीकडे असणारा अरबी समुद्र दाखवला शिवसेनेने आणि परस्पर याद्या जाहीर केलेल्या आहेत. मग त्यामध्ये मुंबई दक्षिण असेल किंवा मुंबईतले अन्य काही मतदारसंघ असतील ज्याच्याबद्दल मग वर्षा गायकवाड किंवा संजय निरुपम यांनी सुद्धा नाराजी व्यक्त केली, किंवा तिकडे सांगलीसारखा मतदारसंघ असेल ज्याच्यासाठी आता विश्वजित कदम जे आतापर्यंत नेहमी एक संयत आणि शांत संयमी विचाराचे आणि एक प्रकृतीचे म्हणून मानले गेलेले, ते आता अगदी जोरदार आक्रमक झालेले आहेत. आणि अशा अनेक जागा आहेत याच्या बाबतीत आता काँग्रेस सुद्धा अडचणीत आल्यासारखी त्यांना वाटतंय. राष्ट्रवादी या बाबतीत काही बोलायला तयार नाहीत, या दोन्ही बाबतीत कोणतेही थेट विधान करत नाहीत, अर्थात त्यांची गणितच वेगळी आहेत. या पार्श्वभूमीवर वंचितकडे जेव्हा शिवसेना बोट दाखवते त्यावेळी मग वंचितकडनं पर्यायानं प्रकाश आंबेडकरांकडनं विधान केलं गेलं की संजय राऊतांनी खंजीर खुपसलेला आहे. तुम्ही यादी जाहीर करणार, तुम्ही तुमचे उमेदवार बघणार, तुम्ही सगळ्या क्रीम आणि महत्त्वाच्या जागा तुम्ही घेणार, तुम्ही तुमच्या वंचितला तर सोडा, ती तर आघाडीमध्ये पण नाहीये, तुम्ही तुमच्या अधिकृत आघाडीतल्या मित्रपक्षांचा सुद्धा विचार करणार नाही, मात्र बोट दाखवलं जाणार वंचितकडे. हे कसं काय सहन करायचं? आणि या ठिकाणी एक मुद्दा उपस्थित होतो की फार वेगळ्या अर्थानं पण ही वंचितला जी जागा दाखवून देण्याचा प्रयत्न झाला की तुम्ही फार नाही मागायचं काय, तुम्ही छोटा पक्ष आहात, तुमचं राज्यभर अस्तित्व तेवढ्या प्रमाणात नाहीये, तुम्ही आमच्या इतके मोठे नाही आहात, तुम्ही जिंकू शकण्याच्या पात्रतेचे नाही आहात, तुम्ही असला तर हरवू शकता, कदाचित काही मतांचं वोट शेअर घेऊ शकता पण जिंकू शकत नाही. ही जागा दाखवून देण्याचा जर का प्रत्यक्ष अप्रत्यक्ष प्रयत्न झाला, ही जागा दाखवून दिल्यामुळे, जागा न मिळाल्यामुळे नाही, जागा दाखवून दिल्यामुळे प्रकाश आंबेडकर आणि वंचितनं हे काहीसं टोकाचं पाऊल उचललं का असं म्हणायला वाव आहे. प्रकाश आंबेडकर हे आपण इकडे लक्षात घेतलं पाहिजे किंवा वंचित बहुजन आघाडी हा साधा सुद्धा पक्ष नाही आहे महाराष्ट्रामध्ये. जसं मगाशी सुद्धा संदर्भामध्ये येऊन गेलं, महाराष्ट्रातल्या आतापर्यंतच्या या निवडणुकीमध्ये 2019ला खास करून 12 ते 15 जागांमध्ये लाखाच्या ॲव्हरेजमध्ये ही मतं मिळालेली आहेत. काही ठिकाणी लाख, 1.5 लाख, 2.5 लाख किंवा सुमारे त्या जागांमध्ये, आणि काही ठिकाणी तर सरळ ती बेरीज एकत्र केली तर एकावेळी समोरचा कदाचित भाजपचा खासदार तरी तेव्हा हरला असता, उमेदवार तरी हरला असता किंवा लीड तरी कमी झाला असता, हे अगदी उघड आहे. पुन्हा आता हे चित्र होत असताना हा व्हिडिओ करायचं एक मुख्य कारण म्हणजे पुन्हा एकदा अशी परिस्थिती जर का होत असेल तर त्यावेळी पुन्हा एकदा प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे अजून प्रकाश आंबेडकरांचा वारसा, प्रकाश आंबेडकरांनी ज्या प्रकारे यावेळी एक खेळी खेळलेली आहे तिथला नक्कीच तिची नोट घेतली पाहिजे. त्यांनी म्हटलेलं आहे की आम्ही 7 जागांवर काँग्रेसला पाठिंबा देऊ, काही ठिकाणी आमचं सहकार्य असेल. या प्रकारे वंचितनं एक प्रकारे आम्ही अजूनही शेवटच्या क्षणापर्यंत महाविकास आघाडीला मदत करण्याचाच प्रयत्न करतोय हे दाखवून दिलेलं आहे. इतकंच नाही, त्यांनी काँग्रेसला खास करून मदत करण्याचा आपण प्रयत्न करतो हे दाखवून दिलेलं आहे. शिवसेनेवर टीका केली आहे मात्र काँग्रेसला अंगावर घेतलेलं नाहीये आणि यामुळे काँग्रेस थोडीशी अजूनही वंचितच्या बाबतीत आस्ते कदम आहे, थेट टीका करत नाहीये. पण मला असं वाटतं वंचित आघाडीला जो करेक्ट कार्यक्रम केलेला आहे, खास करून शिवसेनेवरती थेट हल्ला चढवला संजय राऊतांवरती, त्याला जर का काही दुखरा भाग असेल महाविकास आघाडीसाठी तर तो म्हणजे वंचितकडनं एक पत्रक प्रसिद्ध करण्यात आलं होतं आणि त्यामध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी काही त्यांनी अपेक्षा व्यक्त केल्या होत्या. त्यातली एक होती, मी निवडून आल्यावर भाजप सोबत जाणार नाही हे मी अधिकृतरित्या लिहून देतो आहे किंवा देते आहे, अशी
एक अट टाकली होती, एक कलम टाकलं होतं प्रकाश आंबेडकरांनी, आणि ते मात्र बहुधा फार झोंबलेलं दिसतंय महाविकास आघाडीला असं मानायला वाव आहे. हे लपून राहिलेलं नाहीये की काँग्रेस राष्ट्रवादी एक वेळ सोडा, पण शिवसेना ही भाजपपासून पूर्ण तुटलेली आहे. जसं की अजित पवार आणि शरद पवार हे पूर्ण तुटलेले आहेत, हे अजूनही महाराष्ट्राला पचलेलं नाही. त्याचप्रमाणे शिवसेना आणि भाजप पूर्णपणे तुटलेले आहेत आणि कधीच एकत्र येणार नाही असंही मानायचं कारण नाही. कारण आमचा हिंदुत्वाचा DNA एकच. बाबरी पाडली त्याचं क्रेडिट कोणाला, असा सरळ प्रश्न जेव्हा शिवसेनेचे नेते विचारत असतात, हिंदुत्वाचा मुद्दा मांडत असतात, त्यावेळी हिंदुत्वाच्या बाबतीत अजूनही भाजप आणि शिवसेनेतला एक बंध कायम आहे. ह्याच्याही पुढे जाऊन म्हणायचं झालं तर ज्या प्रमाणात प्रादेशिक पातळीच्या नेत्यांवर शिवसेना टीका करते, त्या तुलनेत ते केंद्रीय नेतृत्वावरती फार बोलत नाही असंही लक्षात आलेलं आहे. आणि म्हणूनच प्रकाश आंबेडकर जेव्हा ही अट घालतात, ती दुखरी नस बरोबर दाबली गेली आणि मग वेदना कोणाला झाली ते कदाचित नंतरच्या वक्तव्यांमधून आपल्याला लक्षात आलं असेल. आणि यामुळेच वंचित आता महाविकास आघाडीचा भाग नाहीये, ते आता स्वतंत्रपणे लढवतायत. त्यांची आता जवळपास तिसरी यादी समोर येत चाललेली आहे. त्याचा प्रभाव कितपत होईल ते बघावं लागेल. प्रकाश आंबेडकरांनी एक वेगळं राजकारण आणलेलं आहे, ते अनेकदा उमेदवारांच्या सोबत त्यांच्या जातीसुद्धा समोर येत आहेत. मागच्या वेळी सुद्धा ही लिस्ट आली होती, त्यावर टीका टिप्पणी झाली होती. पण हा एक प्रकारे आमचे उमेदवार कोणकोणत्या क्षेत्रातून येतात, समाजातून येतात हे दाखवण्याचा सुद्धा प्रयत्न आहे, असा सुद्धा त्याच्याकडे बघितलं जाऊ शकतं. एक मात्र नक्की, वंचित यावेळी महाविकास आघाडीचा जो रथ चौखूर उधळत होता, किमान शिवसेना, ज्या शिवसेनेला महाविकास आघाडी अंतर्गतच नीटपणे कंटेन करता येत नव्हतं, काँग्रेसला विरोध करता येत नव्हता, राष्ट्रवादीचा प्रश्न नव्हता, पण त्या शिवसेनेच्या समोर वंचित बहुजन आघाडीनं मात्र एक प्रकारे आव्हान उभं केलेलं आहे. हे म्हणायला सध्या तरी काहीच हरकत नसावी. आता त्याचे परिणाम कसे बघायला मिळतील काही महत्त्वाच्या मतदारसंघांमध्ये, जी या लढती फार सोप्या वाटल्या होत्या शिवसेनेला खास करून, त्या तशा राहतील का? तुम्हाला काय वाटतं? आम्हाला या व्हिडिओच्या खाली जरूर कळवा की असे कोणते मतदारसंघ असतील की जिथे वंचितमुळे महाविकास आघाडीला, खास करून शिवसेनेला धक्का बसू शकतो, लीड कमी होऊ शकतो, परिणाम बदलू शकतो. जरूर आम्हाला कळवा. आणि त्याचप्रमाणे हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. यूट्यूबवरती तर हा व्हिडिओ असेलच, त्याच्याखाली तुमच्या कमेंट्स आम्हाला पाहता येतील. पण पुढारी न्यूजचा हा कार्यक्रम तुम्हाला फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामवरती सुद्धा बघायला मिळेल. आमची हँडल्स आहेत, ती फॉलो करा, आमच्या व्हिडिओजना शेअर करा, कमेंट्स करा आणि तुमचा प्रतिसाद सुद्धा कळवा. तुमचे मुद्दे, तुमचे विषय, कारण ते महत्त्वाचे असल्यामुळेच चर्चा तर होणारच.